परतूर घनसावंगी अंबड तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती। जायकवाडी धरणातून कालव्यात पाणी सोडण्याची आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी। जालना जिल्ह्यातील परतूर, घनसावंगी आणि अंबड तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका आदी पिके धोक्यात आली आहेत। पावसाअभावी जमिनीत ओलावा नसल्याने अनेक ठिकाणी उभी पिके करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी मंत्री तथा परतूर मंठा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन जायकवाडी धरणातून कालव्यांमध्ये तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली। परतूर, घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील वितरिका, माईनगर कालव्यांमध्ये त्वरित पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून हजारो हेक्टरवरील उभी खरीप पिके वाचू शकतील अशी मागणी त्यांनी केली। आमदार लोणीकर यांनी मंत्र्यांना या भागातील अत्यल्प पाऊस, पिकांची बिकट अवस्था आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणींची सविस्तर माहिती दिली। वेळेत कालव्यांद्वारे पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, त्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने निर्णय घ्यावा असे त्यांनी नमूद केले। दरम्यान परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यापासून जायकवाडी धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली। या निर्णयामुळे परतूर, घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।